नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग यावेळेत किती झालेले मी पाहिलेलं नाही, म्हणजे लेट खूप झालेला होता मला घरातनं निघण्यासाठी. मी कमलनगरहून सोनाळा आले, सोनाळून मग परत आम्ही वरवटीला जायला निघालो. तर इथं थोडा वेळ तिथं थोडा वेळ असं झालेलं आहे. त्यामुळे आणि येता येता खूप एन्जॉय झाला आमचा. कुठं आईस्क्रीम खायला थांबलं, कुठं रस प्यायला थांबलं. त्यामुळे आम्हाला वरवटीला यायला खूप लेट झालेला होता, म्हणजे दुपारचे 3 तरी वाजले असावे. तर असो आम्ही घरी न जाता अगोदर आम्ही आलेलो लक्ष्मी मंदिरामध्ये, म्हणजे शेतामध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे. तर इथंच आलेलो आहोत अगोदर, म्हणजे घर गावात आहे. तर घरापासूनच आलो आणि तिथं तांब्या घेऊन आलो आम्ही, म्हणजे पाण्यासाठी. आणि इथं जवळच बोर चालू होतं, तिथून दीपक पाणी भरून घेऊन आलेलं आहे. तर अगोदर पूजा केलेली होती, म्हणजे पूर्ण पुस महिना लक्ष्मी देवीची पूजा, आरती, नंतर ओटी भरण हे होतच असतं. आणि मंगळवार आणि शुक्रवार त्या दिवशी तर होतं. मग आज शुक्रवार आहे, तर अगोदरच पूजा वगैरे झालेली, ओटी पण भरलेली होती. आणि आम्हाला पण ओटी भरायची आहे, पातळ नेसवायचं आहे. त्यासाठी मी ज्या अगोदर पूजा झालेली होती ती सगळी काढलेली आहे, म्हणजे पातळ नेसवलेलं होतं ते पण काढलं. कारण आता आम्हीही पातळ आणलेलं आहे, मी पण आणलेले, पूजानं पण आणलेलं आहे. तर दोन्ही पातळ मला नेसवायचे आहेत. आणि मंदिर खूप छोटं आहे, स्पेस कमी आहे, त्यामुळे कुठला तरी एक व्यक्तीच आतमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आतमध्ये तर जाता येत नाही, दारात बसूनच आपल्याला पूजा करावी लागेल, कारण मंदिर छोटं आहे. त्यामुळे दोघा तिघांनाही जमणार नाही पूजा करायला. तर मी पूजा करत आहे आणि सगळी जी ही सामग्री आहे पूजेची इकडं मला काकू आणि पूजा दोघी मिळून काढून देत आहेत. आणि तुमचं एक कन्फ्युजन होतं, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहे मी, की नेमकं माझं गाव कुठलं आहे. तुम्ही म्हणता की ताई तुझं सोनाळच माहेरी आहे, सासरी आहे, परत वरवटी पण तुझं सासर आहे का, असं तुमचं प्रश्न होतं. तर पुढे जाऊन त्याचं उत्तर देईन मी. तर लक्ष्मी देवीला अगोदर मी सेंदूर लावलेला आहे, म्हणजे शेंदूर इकडं 3 आम्ही आणलेला आहे. तर 3 सेंदूर मी एका जागी केलं, तेल ओतलेलं आहे. आणि लक्ष्मीची जी छोट्या छोट्या मूर्त्या आहेत साईडनं त्यांना पण लावलेलं आहे, लक्ष्मी देवीलाही लावलेलं आहे. पूर्ण सेंद्राची देवी आहे. तर शेंदूर अगोदर लावलेला आहे, नंतर हळदी कुंकू हे मी देवीला लावलेलं आहे. आणि आता पातळ इकडे दोन्ही काढलेलं आहे. आणि पूजाने जे पातळ आणले ती व्यवस्थित आहे, जसं लक्ष्मी आहे छोटी तसं छोटं पातळ आहे. पण आमचं पातळ खूप मोठं आहे, साडीसारखं, म्हणजे दीपकला समजलं नाही. मी बस स्टॉपवर बसलेले होते तोपर्यंत दीपक जाऊन घेऊन आलेला होता. तर थोडंसं मोठं आहे साडी असल्यासारखं. तर लक्ष्मी मातेची मूर्ती मोठी असली ना तर एकदम छान नेसवता आलं असतं मला. आणि पातळ मोठं आहे मला, त्यामुळं फोल्ड करून निऱ्या बनावं लागल्या, कारण जितकी लक्ष्मी माता आहे तितकंच याला बनवायचं होतं. तिकडं काकू मला याला 2 भागात म्हणजे असं करून दिलेत. मी अशीच निऱ्या करत होते, पण काकू म्हणत होते असं जमणार नाही, कारण लक्ष्मी छोटी आहे. त्या हिशोबानं आपण साडीला दोयरी करूया, मग निऱ्या करूया, म्हणजे व्यवस्थित आपल्याला साडी नेसवता येईल. तर अशा प्रकारे मी निऱ्या करत आहे. आणि नैवेद्य वगैरे इकडे पूजा काढत आहे, म्हणजे तेलचीचं निवेद आहे, तेलचे आहेत, नंतर भात, दही, नंतर आंबील, म्हणजे काकू, पूजा आणि मी सगळ्यांनी आम्ही नैवेद्य घेऊन आलेला आहे. तर पूजेकडे नैवेद्य वगैरे काढत आहे, दिवे काढत आहे आणि त्यामध्ये वाती तेल घालून देत आहे. आणि सर्वात आधी मी दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावून घेतलेले आहे. मगच पूर्ण पूजेनं उतरवलं, साफसूफ करून घेतलं पूर्ण मंदिर, आणि मगच पूजा मांडायला मी सुरुवात केलेली आहे. तर अगोदर मी अशा प्रकारे देवीला पातळ नेसवलेलं आहे, माझंही आणि पूजाचंही. आणि फुलाचं हार ते पण मी घातलेलं आहे देवीला. नंतर ओटीची सामग्री म्हणजे ब्लाऊज पिसा, आता पातळ 2 आहे तर त्यावरती 2-2 ब्लाऊज पिसा, काकूनही इकडे ब्लाऊज पिसा आणलेले आहेत ओटी भरण्यासाठी. नंतर तांदूळ, गहू हे सगळं आणलेलं आहे आम्ही. तर ते सगळं मी अशा प्रकारे समोर ठेवलेलं आहे. देवीच्या बांगड्या ठेवलेल्या आहेत. नंतर पूजेची पूर्ण सामग्री ओटीची काय काय तर खारी, खोबरं, हळदीचं खोंबा आहे, सुपारी आहे, बदाम आहे, हे सगळं मी अशा प्रकारे समोर ठेवलेलं आहे. नंतर फळामध्ये केळी आम्ही घेऊन आलेली आहे, तर केळी पण मी ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे देवीचं पूजन आम्ही केले. तितकं व्हिडिओ शूट करता आलेला नाही व्यवस्थित, कारण काय स्पेस कमी आहे. एक व्यक्ती दारात बसला तर आतमधलं काही दिसत नाही असं आहे. तर अशा प्रकारे पूजा मांडण केलेलं आहे. आणि समोर मी एक पेपर ठेवलं, म्हणजे नैवेद्य जे ठेवलेलं आहे आपण ते ब्लाऊज पीस खराब होऊ नये म्हणून पेपर ठेवलं. पेपरावरती पूर्ण नैवेद्य मी ठेवलेलं आहे अशा प्रकारे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी तेलच्या बनवून आणल्यानंतर आंबट भात, आंबील, सपक वरण, फळं हे सगळं ठेवलं. दिवे पण करून आणलेले आहेत, दिवे पण ठेवलेले आहेत अशा प्रकारे. आणि नारळ सगळे समोर ठेवलेत, पूजन करून घेतलेलं आहे हळदी कुंकू लावून. आणि आता सगळे दिवे प्रज्वलित करून घेणार आहे. आणि हळदी कुंकू जेही आणलेलं होतं सगळं पंचपाळमध्ये सगळ्यांचं काढून घेतलेलं आहे, म्हणजे माझं, पूजाचं, काकूचं, म्हणजे 3 आम्ही घेऊन आलेलं आहे. तर कुणाचंही असं राहू नये की न लावता राहावं, म्हणून सगळं एकत्र करून घेतलं आणि देवीला वाहिलेलं आहे. धूप दीपक सगळं प्रज्वलित करून घेतलेलं आहे. आणि जे समोर दिवे ठेवलेले ते सगळे प्रज्वलित करून घेत आहे. तर मी अशा प्रकारे लक्ष्मी देवीची पूजा मांडून घेतलेली आहे, दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. आता आरती करून घेऊ. आणि दीपक, यशवंत, अजय सगळ्यांचं वेगळं चालू होतं. जवळ शेत आहे काकांचं, तर तिकडे गेलेले होते, काहीतरी भाजीपाला वगैरे लावलेला आहे, तर बोलवत होते तिकडं. तर तिकडे गेलेले होते सगळेजण, आत्ता आलेले आहेत. तोपर्यंत आमची पूजा मांडणी झालेली आहे. आता आरती करून घेऊ सगळेजण.
तर सगळ्यांना अक्षदा दिलेल्या आहेत. नंतर आईस्क्रीम आलेली आहे. आईस्क्रीमचा खूप गोंधळ झालेला आहे. जिथं आईस्क्रीम पाहिलं तिथं पूजा म्हणत होती की मला आईस्क्रीम खायचं आहे. तर त्या मामाला इथंच थांबवलेलं आहे जोपर्यंत की आम्ही आरती करू तोपर्यंत. म्हणजे त्यांनाही घाईगडबड नव्हती, निवांतपणे बसलेले आहेत. तोपर्यंत आम्ही लक्ष्मी देवीची आरती करून घेऊ. आणि काकू आणि पूजा दोघीजण अगोदर देवीची पूजा करत आहेत. म्हणजे तुम्ही मंदिर बघू शकता, छोटा आहे त्यामुळे दार पण छोटा आहे, स्पेस नाही आहे अजिबात. जे एकच व्यक्ती पूजा करू शकतो. जसं मी अगोदर पूजा मांडत होते. सर्वांगी सुंदर मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम पावलंच म्हणाल से या नारळ फोड दे तू. हा आजा पडते काका येत एक नारळ फोडून. तर लक्ष्मी देवीची आरती झालेली आहे. सगळेजण दर्शन करून घेत आहेत आणि नारळ पण समोर ठेवलेत मी पूजा करून. तिकडे यशवंत नारळ ओवाळत आहेत आणि काकू म्हणत आहेत की एकाच व्यक्तीनं 3 नारळ ओवाळू नये. एक नारळ यशवंत ओवाळत आहेत आणि बाकीचे जे 2 आहेत ते दीपक ओवाळत आहे. म्हणजे सोबत वडील राहते माणसं असले ना, खूप काही गोष्टी सांगत असतात जे आपल्याला माहिती नसतात. म्हणजे त्यांचा अनुभव खूप मोठा असतो. कशा पद्धतीनं काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे, सगळं मला काकू सांगत होत्या आणि मी करत होते. तर नारळ ओवाळलेले आहेत आणि आता आईस्क्रीम पण घेतलेली आहे. म्हणजे ते मामा खूप वेळ झालं वेट करत होते. म्हणजे देवीची आरती झाली, नारळ ओवाळला, आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही लक्ष्मी देवीची पूजा मांडलेली आहे, ओटी भरलेली आहे. नंतर नारळ ओवाळलेले दर्शन करून घेतलेलं आहे. तर तुम्ही सगळेजण लक्ष्मी मातेचे दर्शन करून घ्या. इकडे सगळेजण आईस्क्रीम खायला घेतलेले आहेत. माझंही फेवरेट आहे आईस्क्रीम. आशीर्वाद घेऊन त्यांना पडलो मी तुम्ही काढलो गाला मग कसे याद चालले तुम्हाला सगळ्याला लय चांग कसं याद जाते. हा पाणी किती आहे हा ठीक आहे. इबा लक्ष्मीची तुझी आहे ना ग पूजा येत नाही माय येत नाही काढ नाही येत मी लक्ष्मी कसं मध्ये झालं बाजी झाले मोठं करावं का खरं आता. लक्ष्मी देवीची पूजा आरती झालेली आहे आणि दार बंद करत आहेत. म्हणजे दिवा वगैरे लावलेला आहे. कुत्रे खूप आहेत, काही ठेवणार नाही त्यामुळे दार बंद केलेलं आहे. आणि आता आम्ही घरी जायला निघालो. म्हणजे येते वेळेस तर जाणं झालं नाही, लेट झालेला होता आम्हाला. तर अगोदर आम्ही देवीच्या मंदिराला गेलो. देवीचं पूजा आरती ओटी भरून सगळं झालेली दर्शन करून थोडा वेळ तिथंच बसून आलेलो आहोत. खूप छान फ्रेश वाटत होतं. म्हणजे गावाकडलं वातावरण खूप छान राहतं, एकदम फ्रेश ताजी ताजी हवा असते इकडं. जसं शहरामध्ये तितकं नसतं, कारण तिकडं सगळ्याचे दारं बंद असतात. पण इकडं कुठलं दार बंद नसतं, खूप छान वाटतं. तर आता आलेलो आहोत. काकू बसलेली आहे, ज्ञानदा आहे, तर सारू आहे, सगळेजण आहेत. पण किरण किशोर बाहेर गेले, म्हणजे शेताकडे गेलेले आहेत. काका पण आहेत घरी. तर सगळ्यांशी बोलणं वगैरे झालेलं आहे. आमचं तीळ देत आहोत. म्हणजे रथसप्तमीपर्यंत तीळ द्यायचं असतं, उलटी सामग्री द्यायची. किरण सांगते ते शेतात टमाटे दुसरं काय नाही. टमाटे दुसरं काय नाही. शेतात पण बी नव्हतं आता चालू इकडे
त्याला डोली सांगते ना, डोलीच म्हणतात बघा. आम्ही म्हणतात तुम्ही डोलीच म्हणाली सर. तर सगळ्यांना तीळ दिलेली आहे. पाया पडलेले आहेत म्हणजे काकू, काका, सारू. आता किरण आणि किशोरी येतील इतक्यामध्ये, म्हणजे त्यांचा फोन आलेला होता आणि दुपारचं जेवण करायला ते घरीच येणार होते. तर इकडे सारूनं अगोदर चहा बनवलेले आहे सगळ्यांसाठी. चहा घेऊ, सगळ्यांशी थोडा वेळ बोलत बसू, मग जेवण करून आम्ही निघणार आहोत. म्हणजे कसं येते वेळेसच आम्ही लेट केलो. येता 3 वाजलेले होते. नंतर देवीची पूजा आरती करण्यासाठी आम्हाला तिथं 1-1.5 तास गेलेला आहे. मग आता घरी आले होतो. घरी येता आम्हाला 3:45-4 वाजलेलेच होते. आता थोडा वेळ बोलत बसू. आता इतक्याच वेळामध्ये काय बोलणार काय. तर चहा घेतलेला आहे. नंतर इकडं बघा, ही छोटी मुलगी आहे किरणची. आता तरी चालत आहे, खूप छान वाटत आहे. इकडून इकडे ये करत आहे. ती पडायची भीती वाटत आहे. तर तसंच एक वेळा मम्मीकडे जाते, एक वेळा आजीकडे जाते, एक वेळा आजोबाकडे जाते. चालू आहे तिचं. तर इकडे एकूण एकाला तिळगुळ द्यायचं चालू आहे. काकू दीपकला देत आहे, दीपक काकूला देत आहे. तोपर्यंत किरणही आलेले आहेत, तर किरणला पण देत आहे. तर असं तोपर्यंत आम्ही स्वयंपाकाचं बघू. म्हणजे बोलत बसलेलो होतो. सारू करत होती चपात्या वगैरे. तर म्हणलं आपणही करू लागू, म्हणजे थोडंसं लवकर होईल आणि लवकर जेवण करून आम्ही निघू. म्हणजे थोडंसं लवकर जाता. घरी बघितलं तुम्ही सगळी कामं जिथल्या तिथं आहेत. फक्त भांडी मी क्लीन केलेले होते, कपडे धुले आणि कपड्याचा बाजार असा झालेला आहे घरामध्ये, सांगूच नका. खूप वेळ लागणार आहे. तर असं चपात्या मी बनवत होते. पण सारूच्या चपात्या बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. बघू शकता तुम्ही, जे पत्रस असतं ना, म्हणजे खूप ठिकाणी असं आहे, आपल्याकडेच नाही आहे. माझ्या आजोळाकडेही असं पत्रसावर चपात्या किंवा पुरणपोळ्या बनवल्या जातात. एकदम पातळ होतात, त्याला पीठ वगैरे लावायची गरज नाही. थोडंसं तेल लावलं आणि त्या पत्रस जे असतं ना त्यावरती थोडंसं कणिक ठेवून एकदम पातळ असं लाटून घेतात आणि ते मला काही जमत नाही. म्हणजे आपली चपाती बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आपण पोळीपाटावरती पीठ लावून 3 कोणी आकार करून मग लाटतो आणि थोडीशी जाड पण असते. पण ही चपाती एकदम पातळ, एकदम पेपरासारखी असते आणि टाकायला सुद्धा हातावर घेऊन टाकता येणार नाही आपल्याला तव्यावरती. आपल्याला डायरेक्ट ते पत्रस उचलून त्यावरतीच ठेवावं लागलं आणि मला बघू शकता तुम्ही तव्यावरती टाकायला सुद्धा जमत नाही, कारण आपल्या सवयीने एकदम पातळ कागदासारखी चपाती ती तशीच टाकलेली आहे आणि सारू लाटून देत होती. तर बघू शकता एकदम मस्त अशा चपात्या बनत आहेत, पातळ पातळ एकदम सुंदर अशा. तर इकडे पूजा जेवायला वाढत आहे, म्हणजे खूप लेट झालेला आहे. टायमिंग दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. आता आम्ही जेवण करू आणि जायला निघणार. अगोदर पुरुष मंडळीचं जेवण झालेलं आहे. किरण, यशवंत, दीपक, अजय, काका सगळेजण जेवण केलेले आहेत. आता आम्हीही जेवण करू. तर भाजी संपलेली आहे. तर इकडे परत सारू दोडके जे ना साल काढत आहे. आम्ही दोघीनं भाजी बनवली आणि जेवणही केलेलं आहे. म्हणजे जेवणात खूप काही बनलेलं होतं. भजी, पापड, चपाती, भाजी, भात, वरण, लोणचं होतं, नंतर चटणी, सगळं पोटभर जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आता बसलो आणि जायला निघालेलो होतो. तर तितक्यात किरण म्हणत होते की ऊस घेऊन आलेले आहे, रस काढते. म्हणजे जे रस काढायचं मशीन आहे यांच्याकडे आहे, तर इकडं ठेवलेली आहे. म्हणजे स्पेस खूप आहे, खूप मोठं अंगण आहे. तिकडं ट्रॅक्टर, इकडं म्हणजे हल्लर असतं ना मशीन राशी करायच्या, ते पण आहेत. नंतर इकडं रस गाळायचं पण आहे. खूप काही मशनी आहेत त्यांच्याकडे, सगळे इकडेच ठेवलेले आहेत. तर ते ऊस खूप सारे घेऊन आलेले आहेत आणि रस काढत आहेत. तर इकडे सगळेजण इथंच थांबलेले होते. आता अशा पद्धतीने हे ऊसाचं रस गाळत आहेत. तर इकडे एक ऊस असं घालत आहेत आणि रस येत आहे. म्हणजे एक मोठं पातेलं खालच्या साईडला ठेवलेलं आहे आणि इकडून ऊस घालत आहे, तिकडून दीपक काढत आहे, परत तेच देत आहे. म्हणजे एकच ऊस 3-4 वेळा हे मशीनमध्ये घालत आहेत, म्हणजे पूर्ण रस निघत आहे. तर तेच आम्ही बघत थांबलेलो आहोत. आणि एक कन्फ्युजन तुमचं दूर करायचं आहे. जसं मी म्हणलेलं होतं, तुमचं म्हणणं असं होतं की ताई तुझं सोनाळच, तू माहेरी तेच आहे, माझं सासरी तेच आहे म्हणतेस आणि वरवटी पण सासर आहे, असं कसं. तर असं आहे ना की आमचं जे गाव आहे ते जवळगा आहे. आता तुम्ही माझं जवळगा हे नवीनच आलं. तर हो, जे आमचे आजोबा पंजोबा आहेत, जे आजोबा सासरे पंजोबा सासरे ते जवळग्याला होते, ते सोडून वरवटीला आले. मग वरवटीत राहिले बाबा खूप दिवस. मग त्यानंतर बाबा पण सोनाळा राहायला आले. अशीच हेराफेरी चालू आहे आमची. नेमकं कुठल्याही गावात असं राहिलेलं नाहीत. अगोदर पंजोबा आलेले होते जवळग्याहून वरवटीला, वरवटीहून बाबा सोनाळा आले. म्हणजे 4 भाऊ आहे ते, आणि जी 3 काका आहेत ते वरवटीतच आहेत आणि फक्त बाबा तितके सोनाळमध्ये राहिलेले होते. तर तिथंच सगळं होतं यांचं आणि तिथंच आमचं पण गाव सोनाळच आहे. मग तिथल्या तिथंच मला गावातच दिलेलं आहे. लग्न वगैरे झालं, खूप दिवस आम्ही सोनाळमध्ये राहिलो. नंतर जसं जसं मुलं मोठे व्हायला लागले तसं तसं शाळेमुळं आम्ही कमलनगरला आलो. म्हणजे थोडे दिवस गावातच शाळा होती, पण पुढची शाळा ठीक नव्हती, ती व्यवस्थित नव्हती.
त्यामुळे जसं दीपकची 5वी झाली तसं आम्ही सोनाळून कमलनगरला राहायला आलो शाळेच्या निमित्तानं. इथंच घर बांधणं, इथंच राहणं सगळं इकडं झालं आमचं. तर काही कार्यक्रम असलं काही असलं तर गावाकडे जाणं येणं होत असतं. तर अशा प्रकारे आमचे गावं जे आहेत ना नुसती हेराफेरी चालू आहे. जवळगावून वरवटीहून सोनाळून आता कमलनगरला आम्ही राहिलेलो आहोत. तर अशी हेराफेरी आहे. त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होतं की तू सगळं तेच आहे म्हणतेस परत वरवटीलाही जाते, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन आता दूर झालं असावं. तर असं इकडं रस गाळून झालेला आहे आणि इथं बॉटल्या खूप साऱ्या घेतलेल्या आहेत कारण आता आम्हाला न्यायचं आहे रस सोबत. काकू म्हणत होते घेऊन जा, खीर वगैरे कर, आणि आम्ही पहिलाही घेतलं. मला उसाचं रस खूप आवडतं पण काकूंना तितकं आवडत नाही. काकूंना म्हणत होत्या पूजाला दिलेला आहे तिलाही आवडत नाही, तिला आईस्क्रीम खूप आवडते, रस तितकं आवडीनं पित नाही ते, पण मी घेते, मला रस खूप आवडतं. तर घेतलेला आहे. तर या तर मग सगळेजण उसाचं ताजं रस प्यायला. तर रस पिऊन झालेलं आहे माझं आणि जे बाकीचं आहे सगळ्यांना बॉटली भरून काकू देत आहेत, म्हणत आहेत सगळ्या, म्हणजे पूजाला, मला, नंतर आत्या आलेली तात्यांना सगळ्यांना देत आहेत. आणि आत्याला राहा पण म्हणत होत्या पण आत्याला राहायला जमत नाही, घराकडली अडचण असते. तर आम्ही आता सगळेजण जायला निघालेलो आहोत. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.